हे स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केव्हा सुरू होणार आहे आणि त्याचे नियम काय आहेत हे पाहणार आहोत। मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरला सुरू होणार आहे आणि 11 जानेवारीला संपणार आहे। तर यावेळेस आपला पहिला जो गुरुवार आहे तो 14 डिसेंबर 2023ला आहे। दुसरा गुरुवार 21 डिसेंबरला आहे। तिसरा गुरुवार 28 डिसेंबरला आहे। चौथा गुरुवार आपला 4 जानेवारी 2024 रोजी आहे आणि पाचवा गुरुवार 11 जानेवारी 2024 रोजी आहे। श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी काही नियम आहेत ते पाहूया। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करायचं आहे। शास्त्रांमध्ये मार्गशीर्ष गुरुवार हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी माता आहे। हे व्रत कोणीही करू शकतं, कन्या करू शकते, सवाशण करू शकते किंवा स्त्री आणि पुरुष कोणीही करू शकतं। जे व्रत करणार आहे त्यांनी बुधवारपासूनच कांदा लसूण याचं सेवन करायचं नाही आणि पूर्ण महिनाभर मांसाहार करायचा नाही। आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मांसाहार करणार नाहीत पण घरातील इतर व्यक्तींना तर द्यायला पाहिजे ना, पण उपवास करतोय मग दुसऱ्याने खायचं की नाही, तर तुम्ही त्यांच्यासाठी बनवून द्या। फक्त गुरुवारच्या दिवशी बनवू नका, पण तुम्ही खाऊ नका। तुम्ही हे उपवास चालू केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे संपूर्ण नियम पाळा। त्यांना बनवून दिलं तरी चालेल, फक्त गुरुवारी घरामध्ये मांसाहार बनवू नका। हे व्रत समाधान शांती ऐश्वर्य मिळावे म्हणून आपण करत असतो, त्याचबरोबर लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून सुद्धा करत असतो। या व्रतामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदी होते। ज्यांनी हे व्रत केले आहे त्यांनी त्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि निर्मळ मनाने ही पूजा करायची आहे। आता काही जणांना जर नोकरी करत असतील आणि त्यांना सकाळी वेळ मिळत नाही तर त्यांनी त्यांच्या टाईमनुसार संध्याकाळी किंवा रात्री ते येतील तेव्हा करायचं आहे। फक्त उपवास दिवसभर करायचा आहे। व्रताचं जे काही तुम्ही मांडणी करणार आहे ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता। मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी। दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करायची आहे। अशा प्रकारे त्या महिन्यात येणाऱ्या 4 किंवा 5 गुरुवारी तुम्हाला हे व्रत करायचे आहे आणि जो शेवटचा गुरुवार असतो, काही वेळेस 4 असतात तर काही वेळेस 5 असतात, यावेळेस 5 आहेत। तर त्या जो 5वा गुरुवार आहे त्यावेळी शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करायचं आहे। काही जणांना काय असतं की ते एकच फक्त मार्गशीर्ष महिना नाही करत तर पूर्ण वर्षभर हे ते व्रत चालू ठेवतात। तुम्ही हे व्रत कोणत्याही गुरुवारी चालू करू शकता, पण त्याचं जे उद्यापन आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, काही जण 8 दिवससुद्धा म्हणजे 8 गुरुवारसुद्धा करतात, तर काही जण पूर्ण वर्षभर करतात। जर तुम्ही पूर्ण वर्षभर करत असाल तर त्याचं उद्यापन तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातला जो शेवटचा गुरुवार असतो ना तेव्हाच करायचं आहे। ते खूप फलदायी असतं। जेव्हा तुम्ही हे व्रत करता तेव्हा देवीचा फोटो किंवा आपलं जे महालक्ष्मी व्रताचं जो पुस्तक असतं ते पुस्तक घ्यायचं आहे आणि ते तुम्ही ठेवू शकता। त्याच्यातली कथा वाचायची आहे तुम्हाला आणि महात्म्यसुद्धा वाचायचं आहे आणि पूजा आरती हे सर्व करायचं आहे। त्याचबरोबर याचे काही नियम आहेत, ते म्हणजे तुम्हाला उपवास करायचा आहे, पण जर तुम्ही अशक्त असाल, तुम्हाला पूर्ण उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचं काही खाऊ शकता, केळी दूध फळंसुद्धा खाऊ शकता आणि रात्री तुम्हाला काहीतरी खाऊन उपवास सोडायचा आहे। हे व्रत पती आणि पत्नी हे दोघे मिळूनसुद्धा करू शकतात। जर समजा हे व्रत करताना तुम्हाला काही अडचण आली, जसं की स्त्रियांना मासिक पाळी आली, तर अशा वेळेस तुम्ही हे व्रत घरातील इतर कोणाकडून करून घेऊ शकता। समजा जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही तुमच्या पतीकडून हे पूर्ण व्रत करून घेऊ शकता। फक्त व्रत तुम्हाला म्हणजे उपवास तुम्हाला करायचा आहे आणि समजा घरामध्ये इतर कोणी नसेल, जर तुमची मुलगी असेल तर ती हे सर्व करू शकते, पण समजा कोणीच नसेल घरामध्ये तर अशा वेळेस तुम्ही शेजारील कोणी असेल त्यांना हे व्रत करायला म्हणजे सर्व मांडायला वगैरे सांगितलं तरी चालेल, वाचायला सांगितलं तरी चालेल। तो गुरुवार उपवास तुम्हाला करायचा आहे आणि ते जे काही करतात ते जे काही वाचतात ते तुम्हाला ऐकायचं आहे। ह्या व्रताच्या दिवशी समजा तुमची एकादशी आली, शिवरात्र आली, म्हणजे इतर कोणते तुमचे गुरुवारचे व्रत आले तरीही तुम्हाला हे उपवास चालूच ठेवायचे आहे। त्या दिवशी तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे, पण फक्त रात्री भोजन करायचं नाही, कारण की एकादशीला शिवरात्रीला कसं दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरीही चालेल, पण दिवसभर तुम्हाला हे व्रत करायचं आहे, ह्या उपवास करायचा आहे, पूजा करायची आहे आणि महात्म्य कथाही वाचायचीच आहे। हे जेव्हा तुम्ही कथा वगैरे वाचता तेव्हा तुम्हाला शेजारी पाजारी जे आहेत त्यांना हे ऐकण्यासाठी बोलवायचं आहे। हे खूपच चांगलं असतं जेव्हा आपण हे महात्म्य वाचतो किंवा कथा वाचतो आणि तेव्हा आपण जेव्हा शेजारच्यांना बोलवतो ते ऐकण्यासाठी,
तर हे सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी मातेची एक सेवा होऊन जाते आणि आपण जे वाचतो त्यांच्याबद्दल ते इतरही लोक ऐकतात, त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा त्याचं पुण्य लाभतं. जेव्हा तुम्ही हे महात्म्य वाचता, कथा वाचता, तेव्हा तुम्ही एकाग्र आणि शांत चित्ताने ते वाचायला पाहिजे. जेव्हा तुम्ही पोथी वाचता तेव्हा इतरत्र तुमच्याकडे लक्ष गेलं नाही पाहिजे, तुमचं फोन वाजला नाही पाहिजे. हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की आपण जेव्हा एकाग्र चित्ताने हे वाचतो ना, तेव्हा श्री महालक्ष्मी अप्रत्यक्षरित्या तिथे असते आणि हे काही जणांना जाणवत पण असेल. जेव्हा तुम्ही हे व्रत करता तेव्हा रात्रीला काहीतरी गोड नैवेद्य करायचा आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना, घरातल्याच लोकांना द्यायचा आहे. हे व्रत तुम्ही स्वतः करायचं आहे, म्हणजे ब्राह्मणांना बोलवण्याची गरज नाही, स्वतःच करायचं आहे. फक्त काळजी ही घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही याची पूजेची मांडणी करता तेव्हा देवतेचे तोंड तुम्हाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करायचं आहे. घरातील जागा स्वच्छ करायची, जाळे वगैरे काही जळमट असतील तर ते काढायचे आहेत. त्याचबरोबर आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडेसे हळद, गोमूत्र, थोडंसं मीठ आणि लिंबू पिळायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण फरशी पुसायचं आहे. हे सुद्धा खूप शुभ असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये जे श्री महालक्ष्मी नमन अष्टक असतं ते तुम्हाला जेव्हा तुम्ही सकाळी समजा पूजेची मांडणी केली तर त्यावेळेससुद्धा वाचायचं आहे आणि रात्री जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हासुद्धा वाचायचं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सर्व पूजाची जी मांडणी केली ते जेव्हा उचलतो तेव्हासुद्धा तुम्हाला हे वाचायचं आहे. हे खूपच महत्त्वाचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि यानुसारच तुम्ही हे व्रत सुरू करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.